नमस्कार, जेकेएन हिंदी न्यूज में आपका फिर से स्वागत है। डोंगराले प्रकरण में न्याय प्रक्रिया तेज करने की मांग, वाशिम में निवेदन। वाशिम नासिक जिले के मालेगांव तालुका अंतर्गत डोंगराले गांव में 3 वर्षीय बालिका की मृत्यु के प्रकरण में न्याय प्रक्रिया तेजी से हो, इस आशय की मांग वाशिम में शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गढ़ तथा ऑल इंडिया ब्लू टाइगर सेना की ओर से जिलाधिकारी कार्यालय को निवेदन देकर की गई है। इस निवेदन का नेतृत्व संगठन के पदाधिकारी जगदीश मानवतकर ने किया। नेताओं का कहना है कि इस प्रकरण की सुनवाई फास्ट ट्रैक कोर्ट में की जाए और न्यायालयीन प्रक्रिया पूर्णतः निष्पक्ष व त्वरित की जाए। साथ ही सक्षम और अनुभवी सरकारी वकील की नियुक्ति की मांग की भी रखी गई। अन्य 2 प्रकरणों में भी प्रशासनिक हस्तक्षेप की मांग। निवेदन में वाशिम जिले के 2 अन्य प्रकरणों पर भी ध्यान आकर्षित किया गया। नंबर 1 धानोरा बुजुर्ग प्रकरण, जिसमें 24 वर्षीय युवक अभिषेक मानवतकर की मृत्यु के मामले में परिजनों ने जांच की मांग की है। निवेदन में इस प्रकरण में पुलिस द्वारा विस्तृत एवं निष्पक्ष जांच की अपेक्षा व्यक्त की गई। नंबर 2 गर्भवती महिला की मृत्यु का मामला। जिला सामान्य अस्पताल वाशिम में उपचार के दौरान एक गर्भवती महिला की मृत्यु हो गई थी। निवेदन में इस प्रकरण की जांच तथा विसरा रिपोर्ट समय पर उपलब्ध कराने का अनुरोध किया गया है। नेताओं ने कहा है कि पीड़ित परिवार को न्याय दिलाने हेतु आवश्यक प्रशासनिक कार्रवाई की जाए। प्रशासन को सौंपा गया निवेदन। नेताओं ने बताया कि ये निवेदन राज्य के संबंधित विभागों तक भी प्रेषित किया गया है ताकि आवश्यक निर्णय तेजी से लिया जा सके। उपस्थित प्रतिनिधि मंडल इस अवसर पर जगदीश मानवतकर, संतोष लांडकर, संजय वैरागड़े, दौलतराव हिवराळे, गजानन धामने, आशीष कोकरे, आतिश वैरागड़े। सर्वांना जय शिवराय, जय भीम, जय रोजी। आज वाशिम येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही 3 मागण्या घेऊन आलेलो आहोत। 3 मागण्याचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांना देण्यात आलं। भारतामध्ये महिला सुरक्षित नाही। एकीकडे आपण लाडकी बहिणी योजना आणायची, लाडकी बहिणीचं हे दाखवून महिलांचं मत घ्यायचं, परंतु ज्या महिलेचं मत आपण घेत आहोत, ज्या महिलेला आपण लाडकी बहीण म्हणत होती, लाडकी बहीणच सुरक्षित नाही। आत्ताच एका डॉक्टर मुलीवर अन्याय झाला। डॉक्टर मुलीने एका अधिकाऱ्याचं, पोलीस अधिकाऱ्याचं नाव आपल्या हातावर लिहून आत्महत्या केली। त्या प्रकरणाची शाही ओली असताना एक अतिशय निंदास्पद घटना या महाराष्ट्रामध्ये घडली। मौजे डोंगराळे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी 16 तारखेला एक मुलगी, एक 3 वर्षाचं लेकरू आपल्या घराच्या अंगणामध्ये खेळत असताना तिथल्याच एका समाजकंटकाने आणि एका नराधमाने आपल्या प्रेमनस्त्यातून, म्हणजे मुलीच्या वडिलांसोबत त्या आरोपीचं भांडण झालं। त्या भांडणाचा राग त्या माणसाने, त्या 24 वर्षीय नराधमाने एका लहानशा लेकरावर काढला। ही अतिशय निंदास्पद घटना आहे। या प्रकरणामध्ये आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। मनामध्ये राग घेऊन त्या आरोपीने त्या मुलीचा अमानुष अत्याचार केला। त्याचबरोबर तिच्या डोक्यावर भला मोठा दगड टाकून त्या मुलीची क्रूर अशी हत्या केली। या घटनेचा आम्हाला आज त्या ठिकाणी निषेध करायचा आहे आणि आमची एक मागणी आहे की हा जो नराधम आहे, जो तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे, विजय खैरनार, या आरोपीला कोणत्याही प्रकारचे शासकीय खर्च न करता कोर्टाचा खर्च वाचून तात्काळ 2 महिन्यात शिक्षा द्यावी, अशी आमची मागणी आहे। भारतामध्ये महिला सुरक्षित नाहीत, तिथल्या मुली सुरक्षित नाहीत आणि यामुळं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, ही सुद्धा आमची एक मागणी। आमची अशी मागणी आहे की आम्हाला लाडकी बहीण योजना नको, पण आमचे लेकीबाळी या सुरक्षित राहिल्या पाहिजेत। त्याचबरोबर एक श्वेता पडघाणे नावाची मुलगी आहे, जी पीडित मुलगी आहे। गर्भवती असताना डिलिव्हरी दरम्यान वाशिमच्या शासकीय रुग्णालयामध्ये या मुलीचा मृत्यू झाला। तिच्या पश्चात तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। अतिशय गरीब परिस्थितीमध्ये ही मुलगी आपली संसार थाटत होती, परंतु संसाराला नजर लागली आणि शासकीय कर्मचारी आणि शासकीय डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या मुलीचा जीव गेला। म्हणून श्वेता पडघाणे प्रकरणामध्ये 3-4 महिने झाले तरी आणखी विसरा रिपोर्ट का आला नाही, असा प्रश्न मी इथल्या जिल्हा शल्य चिकित्सक यांना विचारतो। तुमची आतून काही दाढ शिजत आहे का? एक वेगळा तुमचा काळा बाजार आतून काही होत आहे का? असा प्रकारचा प्रश्न मी इथल्या जिल्हा शल्य चिकित्सक यांना विचारतो।
या पिढीत ही श्वेता फडणवीसचे कुटुंब आज SP ऑफिस, उद्या कलेक्टर ऑफिस, मग अकोला असे चक्रा मारू परेशान झालेलं आहे. आमची एक मागणी आहे की श्वेता फडणवीसच्या मृत्यूचा विस्तारा रिपोर्ट येत्या 10 दिवसात जर नाही आला तर वाशिम मध्ये समस्त मातंग समाज त्यासोबतच सर्व लहू फुले शाहू आंबेडकर विचारधारेच्या वतीने भव्य मोर्चा आपल्या वाशिम जिल्ह्यावर काढण्यात येईल अशा प्रकारचा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक साहेबांना देतो. त्याचबरोबर आता एक काल परवाची घटना आहे. मौजे धानोरा बुद्रुक या ठिकाणी एका 24 वर्षीय मुलगा हा वाशिम मध्ये राहत होता. त्या मुलाचं नाव आहे अभिषेक जनार्दन मानोदकर. या मानोदकर मुलाला जातीय वैमनस्यतेतून आणि आंतरजातीय प्रेम प्रकरणाच्या कारणावरून त्या मुलाला अतिशय क्रूररित्या मारलेला आहे आणि मारून तिथच्या रेल्वे पट्टीवर फेकलेला आहे. त्या तपासामध्ये सुद्धा एकही आरोपी आणखीन अटक नाही. म्हणजे वाशिम जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतच आहेत. त्याबरोबर इथलचे रुग्ण सुद्धा सुरक्षित नाही. अशा प्रकारचं ग्रहण या वाशिम जिल्ह्याला लागलेलं आहे. म्हणून आमची एक मागणी आहे की वाशिम जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था चांगली झाली पाहिजे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये गरीबाचे रुग्ण आहेत, त्यांच्या जीवाशी खेळ झाला नाही पाहिजे. त्याचबरोबर या अशा प्रकारचे अभिषेक मानोदकर सारखे जर प्रकरण जर वाशिम जिल्ह्यात घडत असतील तर त्या घटनेचा सुद्धा आम्ही निषेध करतो. आमची एक मागणी आहे कलेक्टर साहेबांना की अभिषेक जनार्दन मानोदकरच्या हत्येतले सगळे आरोपी अटक करा. त्याचबरोबर ऐसी ही और खबरों से जुड़े रहने के लिए देखते रहिए JKN हिंदी न्यूज. ऐसी ही और खबरों से जुड़े रहने